नमस्कार. सिडनीच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 6 डिसेंबर 2025 वार शनिवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. साम्राज्य उभारण्याकरिता मनाने नाही तर बुद्धीने चालावे लागते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. वलगाव कामुंडा रोड वरवाड येथे चालत असलेल्या कुंटणखाण्यावर अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी धाड टाकली आहे. पोलिसांनी देह व्यापार करणाऱ्या महिलेसह 3 तरुणी व 2 ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. अनेक आक्षेपार्ह साहित्य जप्त करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. शनिवार 6 डिसेंबर रोजी अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कामुना रोड वरवाड येथील एका घरात देह व्यापार सुरू असल्याचे समोर आले. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने त्वरित कारवाई करत स्थळी धाड टाकली. धाडीत कुंटणखाना चालवणारी महिला, तिच्यासोबत देह व्यापारासाठी आणलेल्या 3 तरुणी तसेच 2 ग्राहकांना अटक करण्यात आले. सदर ठिकाणाहून पोलिसांनी आक्षेपार्ह वस्तू, मोबाईल फोन तसेच इतर साहित्य जप्त केले आहे. चौकशीत हा कुंटणखाना मागील अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी नोंदविला आहे. तसेच आरोपींच्या मोबाईलमधील नंबरची पडताळणी करून त्यांना मदत करणारे किंवा ग्राहक म्हणून येणाऱ्या व्यक्तींचीही चौकशी करण्यात येणार आहे. अमरावती शहर पोलिसांनी आवाहन केले आहे की शहरातील कुठेही कुंटणखाना किंवा अवैध देह व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्यास ती पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. आज वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कामुंजा रोड वरवाड या ठिकाणी एक महिला तिच्या राहते घरामध्ये काही महिलांना घेऊन कुंटणखाना चालवत असल्याची माहिती प्राप्त झाली. माहिती प्राप्त झाल्यानंतर 2 पंच आणि महिला कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यासहित सदर ठिकाणी जाऊन सुरुवातीला एक घरामध्ये फंटर पाठवून फंटर केस करण्यात आली आणि त्या ठिकाणी अवैध कुंटणखाना चालू असलेला आढळून आला. अवैध कुंटणखाना चालवलेल्या महिलेसह इतर 3 महिला आणि 2 ग्राहक व इतर मुद्देमाल आक्षेपार्ह मुद्देमाल असा जप्त करण्यात आलेला आहे. अमरावती शहरात भूमाफियांचा वाढता हेतूस. जागा न दिल्यास थेट जीवाने मारण्याच्या धमक्या. पोलिसात तक्रारी झाल्यानंतर ही कारवाई शून्य. सातुर्णा परिसरात घडलेली ही धक्कादायक घटना शहरातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करते आहे. अमरावती शहरातील सातुर्णा परिसरात रामगोपाल व्यास यांच्या 15,000 स्क्वेअर फूट खुल्या जागेवर क्लासिक भूमाफिया पद्धतीने कब्जा करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय. ही जागा बुलेट दुचाकी वाहनांच्या शोरूमला लागून आहे आणि त्या बाजूलाच एका नामांकित बिल्डरची ही मोठी खुली जागा आहे. त्या बिल्डरला त्याचा प्रोजेक्ट एका खासगी कंपनीकडे द्यायचा असल्याने त्यासाठी अतिरिक्त जागेची गरज भासू लागली. याच कारणावरून बिल्डरने व्यास कुटुंबाकडे जागेची मागणी केली. मात्र व्यास यांनी जागा देण्यास नकार दिल्यानंतर थेट जीवाने मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप व्यास कुटुंबाकडून करण्यात आलाय. अमरावती शहरामध्ये सध्या भूमाफियांचा हैदोस वाढण्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. गोरगरिबांच्या जागा असेल, जे खाली जागा असेल, भूमाफिया आता हडपण्याचा प्रयत्न अमरावती शहरामध्ये करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक चर्चा आपण बघितल्या. आज सुद्धा आम्ही असंच एक प्रकरण घेऊन आपल्या समोर आलो आहोत. आपण सध्या सातुर्णा परिसरामध्ये आलो आहोत. येथीलच राम गोपालजी व्यास यांची ही मालकीची जागा आहे, जे जवळपास 15,000 स्क्वेअर फुटाची ही जागा आहे आणि
48 फुटाचा या जागेचा फ्रंट आहे, मात्र यालाच लागून एक दुसऱ्या एका म्हणजे व्यक्तीची जागा आहे आणि हडपण्याकरिता म्हणजे त्यांना एक प्रायव्हेट त्यांचं मार्केट तयार करायचं आहे, त्यांना काहीशी जागा कमी पडत आहे, तर ही जागा त्यांना मिळावी याकरिता जोर जबरदस्ती केल्याचं सुद्धा यावेळेस समोर येत आहे। मोठ्या प्रमाणात यांनी 2 ते 3 वेळा आपल्या जागेच्या हद्दीत ज्या आहेत सिमेंटची भिंत उभारण्यात आली होती, मात्र ती भिंत सुद्धा तोडण्याचा प्रकार त्यांनी केलेला आहे। सकाळी 5 वाजताच्या दरम्यान संपूर्ण JCBच्या साहाय्याने त्यांची भिंत तोडण्यात आली आणि या सर्व प्रकार जे आहेत एकंदरीत CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता। व्यास यांनी राजापेठ पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दाखल केली, मात्र कुठल्याच प्रकारची कारवाई या प्रकरणावर झाली नाही। धमकीनंतर रामगोपाल व्यास यांनी गाडगेनगर आणि राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, पण तरीही संबंधित बिल्डरवर कुठलीच ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा विष्णू व्यास यांनी केलाय। याहूनही धक्कादायक म्हणजे बिल्डरने रात्रीच्या वेळी JCB आणून जागेच्या बॉर्डरला लागलेली सिमेंटची भिंत तोडून टाकली। तक्रार करूनही पोलिसांनी घटनास्थळी न येणे आणि कारवाई न होणे हा मोठा प्रश्न उपस्थित करणारा मुद्दा आहे। व्यास कुटुंबाने आता थेट प्रश्न उपस्थित केलाय की अमरावतीत भूमाफियांची ताकद एवढी वाढली आहे का की पोलीस प्रशासनही त्यांच्यावर कारवाई करण्यास असमर्थ झालंय। या प्रकरणात पुढे काय घडणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। मेरा नाम है विष्णु व्यास। क्या प्रकरण हुआ था यहाँ पे? इसमें कैसा है, मेरे बगल में मेरे बड़े भाई साहब है रामगोपाल जी व्यास और मेरा जो पुतनिया है आदर्श व्यास, इन दोनों के नाम पे जगह ली है 14R, जिसका क्षेत्रफल करीबन 15,070 फुट के आसपास आता है। तो ये ज़मीन हमने पिछले साल जनवरी में खरीदी करी है और खरीदी करने के पहले हमने जो मालिक थे जूने वाले उनसे हमने मोजनी करवा के ली है और मालिक ने मोजनी करने के बाद में बाकायदा जो डिपार्टमेंट के जो नजूल के सर्वेयर आए थे उन्होंने जो पॉइंट बताया था वो पॉइंट के ऊपर हमने उस हिसाब से हमने कंपाउंड वॉल करी थी, हमने प्रीकास्ट की कंपाउंड वॉल, उसके बाद में हमने खरीद ली है और हमारा सब फेरफार हो गया है, सब ओके हमारा। उसके बाद में अभी 10 नवंबर को बाजू में रामगोपाल जी व्यास के बाजू में जो अड़वानी हरीश अड़वानी करके बहुत बड़े बिल्डर है, जिनका अड़वानी वाइन्स नाम की बहुत बड़ी फैक्ट्री है, और ये बंदे ने क्या किया, मेरे दुकान पे आया था, पंचोटी में मेरी दुकान है हजारीमल औषधि नाम की, वहाँ पे इसका लड़का साथ में राहुल भी आया था। इन लोगों ने आके मुझे कहा कि मुझे जूडियो और टाटा कंपनी के शोरूम डालना है, तो उसके लिए मुझे 100 फुट का फ्रंट चाहिए और अभी मेरा फिलहाल में मेरा जो ये है फ्रंट वो है 76 फुट का, मुझे 24 फुट जगह और चाहिए, तो मुझे आपकी भाई की जगह चाहिए। मैंने बोला मेरे भाई साहब जगह नहीं बेचते, नहीं जगह हम उसके डबल पैसे देने को तैयार है आपको ज़मीन के। मैंने जब बेचने नहीं तो पैसे का सवाल ही नहीं है, तो उसने बोला आपके भाई को समझा दो, बोले नहीं तो बहुत इसका अंजाम बुरा होगा। तो मैंने कहा दुकान से भी निकल जाओ आप, तो दुकान से निकले नहीं, वहीं बैठे रहे, वो जबरदस्ती दुकान में बैठे रहे मेरे। और फिर जाते वक्त उन्होंने मेरे को बोला, मेरे को हरीश अड़वानी कहते हैं, जब सीधी उंगली से घी नहीं निकलता तो मैं टेढ़ी उंगली नहीं करता, मैं पूरा डब्बा पलटा देता, और लगता है मुझे तुम्हारा गेम बजाना पड़ेगा, यानी तुम्हारा मर्डर करवाना पड़ेगा, ये बोल के निकल गए। अमरावती महानगरपालिका निवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महापालिकेची शेवटची निवडणूक 2017 मध्ये झाली होती आणि कार्यकाळ 2022 मध्ये संपल्यानंतरही आजतागयत निवडणूक झाली नाही, त्यामुळे सध्या महानगरपालिकेवर प्रशासन राज चालू आहे। याच पार्श्वभूमीवर 2017 मधील प्रभाग क्रमांक 1 शेगाव रहाडगाव प्रभागाचा इतिहास आपण बघूया। अमरावती महानगरपालिका निवडणूक येत्या काही दिवसात जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। 2017 मध्ये शेवटची निवडणूक झाली, तिचा कार्यकाळ 2022 मध्ये संपला, त्यानंतर निवडणुका झालेल्याच नाहीत, त्यामुळे महानगरपालिकेचे प्रशासन राज सध्या शहरात आहे। या निवडणुकीविषयी बोलत असताना चला इतिहास के पन्नों से 2017च्या निवडणुकीचा इतिहास जाणून घेऊया। सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 1 शेगाव रहाडगाव। महानगरपालिकेच्या प्रारूप रचनेनुसार एका प्रभागात 4 नगरसेवक अशी रचना आहे। शेगाव रहाडगाव प्रभागातही 4 पदांसाठी निवडणूक झाली होती। या प्रभागात शेगाव, रहाडगाव, मराठानगर, माधवनगर, गुहे लेआउट, श्रीरामनगर, शिंगोरे कॉलनी, सच्चिदानंद कॉलनी, अर्जुन नगर, पॉवर हाऊस, संगीता कॉलनी, अनगड नगर, पद्मस्वरूप कॉलनी,
अयोध्या कॉलनी, तारांगण नगर, एशियाड कॉलनी, पुष्पगंधा कॉलनी, हॉलिवूड कॉलनी, स्वावलंबी नगर, कॉटन ग्रीन कॉलनी, विश्वप्रभा कॉलनी, शांती सदन, विजय कॉलनी तसेच शासकीय अभियांत्रिकी परिसर असे अनेक भाग येतात. या प्रभागाची लोकसंख्या आहे 27,457. अ, ब, क, ड या वर्गणीनुसार निवडणूक झाली. अ मध्ये 10, ब मध्ये 4, क मध्ये 7 आणि ड मध्ये 15 असे एकूण 36 उमेदवार रिंगणात होते. अ वर्गात विजय लक्ष्मणराव वानखडे हे 4,051 मते घेऊन विजयी झाले. शिवसेनेचे राजू शामराव मानकर यांचा 1,136 मतांनी पराभव करून वानखडे विजयी ठरले होते. ब वर्गात सुशीला शेखर बिरे या 5,433 मते घेऊन विजयी झाल्या होत्या. काँग्रेसच्या अर्चना रवींद्र इंगोले यांना 1,419 मतांनी त्यांनी पराभूत केले होते. तर क वर्गात वंदना प्रदीप मडगे यांनी 4,077 मते मिळविली होती. काँग्रेसच्या रुपाली प्रशांत धर्माळे यांचा 737 मतांनी त्यांनी पराभव केला होता. ड वर्गात गोपाल दामोदर धर्माळे हे 2,757 मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे दीपक नामदेवराव लोखंडे यांचा 186 मतांनी त्यांनी पराभव केला होता. चारही विजयी उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे होते. आता 2025च्या या आगामी निवडणुकीत हे उमेदवार पुन्हा मैदानात उतरतील का हे पाहणे उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. पण एवढं मात्र खरं की 2017ची निवडणूक चुरशीची झाली होती आणि 2025ची सुद्धा तेवढी चुरशीची असेल. 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिन. देशभरात ज्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी उसळली त्यात अमरावती शहरही अग्रस्थानी आहे. इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास समाजातील सर्व स्तरातून अभिवादन करण्यात आले. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. त्यानंतर 7 डिसेंबरला मुंबईतील चैत्यभूमीवर त्यांच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. म्हणूनच 6 डिसेंबर हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देशभर महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो. अमरावती शहरातील इरविन चौक येथे सकाळपासूनच बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अनुयायांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या ठिकाणी आहेत. प्रत्येक जण मुंबईला नाही जाऊ शकत आणि आमचं श्रद्धास्थान त्या ठिकाणी आहे. आम्हाला अभिवादन करण्यासाठी हा मार्ग एक आहे आणि जे लोक मुंबईला नाही जाऊ शकत ते लोक या ठिकाणी येऊ शकतात. त्याच्यासाठी एक अटाटोप आहे आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही अभिवादन यात्रा काढलेली आहे आणि खऱ्या सच्च्या श्रद्धेची भावना त्या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. काँग्रेस पक्षातर्फे माजी आमदार यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, बबलू शेखावत, बबलू देशमुख, डॉक्टर सुनील देशमुख आणि इतर मान्यवरांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास हार अर्पण केले. आज बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन, त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसची मंडळी त्यांच्या अस्थी ज्या ठिकाणी नया अकोल्याला ठेवलेल्या आहेत त्यांना अभिवादन करण्यासाठी इथून दरवर्षी जात असतो. त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा काँग्रेसच्या वतीनं बाबासाहेबांच्या अस्थीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही नया अकोला येथे जाणार आहोत आणि लाखो आंबेडकरी जनता किंवा बहुजन समाज हे सर्व समाजाच्या हक्कासाठी बाबासाहेब आयुष्यभर लढले आणि म्हणून संविधान त्यांनी तयार केलं. एवढं सर्वात चांगलं जगातलं संविधान जर कोणाचं असेल तर ते भारताचं संविधान आहे आणि म्हणून त्यांना अभिवादन करणं हे आमचं कर्तव्य आहे. तर भाजपातर्फे माजी खासदार नवनीत राणा, नितीन धांडे, किरण पातुरकर यांच्यासह भाजपाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जगात उतरला आणि त्याचे आम्ही अनुयायी आहोत. मला असं वाटतंय की तुम्ही आम्ही सर्वांनी गतिशील व्हावं. बाबासाहेब या जगाच्या पाठीवर एकमेव असा विचारवंत आहे. त्यांनी सिद्ध केलं आहे संपूर्ण जग. सर्वांनी एकत्रितपणे लोकशाहीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले. अमरावती शहराचे पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांनी सुद्धा
इरविन चौक येथे भेट देत सुरक्षेची पाहणी केली आणि बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त इरविन चौकात लावण्यात आला होता. शहरातील अनुयायांची मोठी उपस्थिती हा त्यांच्या विचारांना मिळणाऱ्या आदराचा प्रत्यय देणारा होता. सर्वांनी शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा दिला. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. अचलपूर नगरपालिका निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर एक गंभीर प्रश्न पुढे आला आहे. कल्याण मंडपमध्ये ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन सुरक्षित आहेत का? मागील 3 दिवसांपासून शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून नागरिकांमध्ये संभ्रम आणि शंका वाढू लागल्या आहेत. अचलपूर शहरात 2 डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदानानंतर सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीटी पॅड मशीन अचलपूर शहरातील कल्याण मंडपम येथील स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात आल्या. या ठिकाणी 24 तास सीसीटीव्ही निगराणी, पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. परंतु शहरातील नागरिकांना चिंतित करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील 3 दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार 3 ते 4 तास खंडित होत आहे. कल्याण मंडपमचा परिसरही यात विभागात येत असल्याने वीज गेल्यानंतर हा संपूर्ण भाग अंधारात बुडतो. नागरिकांचा प्रश्न अगदी सरळ आहे. अंधारात स्ट्रॉंग रूम सुरक्षित राहील का? सीसीटीव्ही कॅमेरे बंद तर पडणार नाहीत ना? ईव्हीएम मध्ये छेडछाड होऊ नये यासाठी कोणती बॅकअप व्यवस्था आहे का? याच मुद्द्यावर अचलपूर नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत आरखराव यांनी महावितरण अधिकाऱ्यांना लेखी विचारणा केली आहे. नागरिकांच्या मनातील शंका अशा स्ट्रॉंग रूम अंधारात असेल तर मशीन सुरक्षित आहे का? आता जे आहे म्हणजे 2-3दा इथं लाईन म्हणजे आता लाईन वगैरे जात आहे का लाईन? कितने बार जारी लाइन? अभी गई जस्ट 5 मिनट पहले. और कल भी लाइन गई, यानी लाइन पूरा बंद हो जाता है अंधेरा ग्रुप. नहीं लेकिन वो चालू है, इन्वर्टर चालू है. इन्वर्टर चालू है अंदर, यानी लाइन कितने दिन से जा रही? कल गई थी, आज गई, यानी बाद में आ जा रही. सीसीटीव्ही कॅमेरा वीज गेल्यानंतरही व्हिडिओ रेकॉर्ड करतात का? सत्ताधाऱ्यांना पुढे नेण्यासाठी कुठला कट रचला जातोय का? या सर्व अफवांना आळा घालण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांना स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. 21 डिसेंबरला मतमोजणी होणार असून त्यापूर्वी शांतता आणि पारदर्शकता राखणे अत्यंत गरजेचे आहे. अचलपूर नगरपालिका निवडणूक याकरिता 2 डिसेंबर रोजी मतदान झाले. अचलपूर नगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या 21 वार्डामध्ये 41 एकूण वार्ड होते आणि या 21 प्रभागामध्ये मतदान झाले असून नगराध्यक्ष पदाच्या 7 उमेदवारांकरिता सुद्धा मतदान झालेले आहे. आता प्रश्न हा पडलेला आहे की या ठिकाणी जे निकाल आहे ते येणाऱ्या 21 डिसेंबर रोजी होणार असे कोर्टाने निर्देश दिलेले आहे. त्याचप्रकारे ज्या पुढच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यासुद्धा 31 जानेवारीपर्यंत होणार असे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेले आहे. अचलपूर नगरपालिकेच्या सर्व मतदान झाल्यानंतर निवडणूक जे EVM मशीन आहे ते स्ट्रॉंग रूममध्ये कल्याण मंडपम या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. कल्याण मंडपम या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. त्याचप्रकारे राज्य राखीव पोलीस बलाचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त आहे. CCTV कॅमेरे लावलेले आहे. परंतु मागील 2 ते 3 दिवसापासून वारंवार या क्षेत्रामधला वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत आहे की EVM मशीनमध्ये छेडछाड तर होणार नाही, येणारा निकाल हा बदल होणार तर नाही. नगरसेवक पदाचे उमेदवार, नगरसेविका पदाचे उमेदवार, त्यांचे समर्थक कार्यकर्ते आता या चर्चा चौकाचौकात सुरू आहे की लाईन 3-3, 4-4 तास लाईन का बंद होत आहे. म्हणजे वारंवार महावितरण लाईन बंद करण्याचं कारण काय हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. आणि एकूण या कल्याण मंडपमचा हा जो क्षेत्र आहे हा सुरक्षित आहेत का या संबंधात सुद्धा अचलपूर निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत आरखराव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज गुहाळ यांनी उत्तर द्यायला हवे. आणि महावितरणच्या जे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा या संदर्भात खुलासा करावा जेणेकरून सामान्य जनतेमध्ये कोणत्याही प्रकारचा अफवा पसरू नये आणि येणाऱ्या 21 तारखेला
21 डिसेंबर रोजी शांततेत या निवडणुकीचा निकाल लागणार. मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत हितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अचलपूर. धारणी तालुक्यातील नागरिक गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून HP गॅस सिलेंडरच्या तुटवड्याने हैराण झाले आहेत. घरपोच सेवेत अडथळे, गोडाऊन पर्यंत धावपळ आणि नागरिकांचा वाढता संताप. नेमके काय आहे परिस्थिती बघूया. धारणी तालुक्यात HP गॅस सिलेंडरचा तुटवडा दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांची गंभीर अडचण निर्माण झाली आहे. मागील 2 ते 3 महिन्यांपासून सिलेंडरसाठी सतत भटकंती करावी लागत आहे. HP गॅसचे गोडाऊन धारणीपासून लांब कुसुमकोट बुजुर्ग गावात असल्याने बुकिंग केल्यावरही घरपोच सिलेंडर न मिळता नागरिक थेट गोडाऊनवर गर्दी करीत आहेत. या परिस्थितीवर HP गॅस भायजी एजन्सीचे वितरक व संचालक धर्मेंद्र सोनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की ज्या ठिकाणावरून सिलेंडरचा पुरवठा केला जातो तिथे सिलेंडरची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे नियोजित प्रमाणात गॅस उपलब्ध होत नाही. सोनी यांनी पुढे सांगितले की आम्ही जास्तीत जास्त गॅस सिलेंडर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. लवकरच धारणीमध्ये घरपोच सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र नागरिकांनी आणखी 10 ते 15 दिवस धीर धरावा. दरम्यान वाढत्या प्रतीक्षेमुळे धारणी तालुक्यातील नागरिक अच्छे दिन कधी येणार असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. नमस्कार, सिटी न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। धारनी शहर के अंदर और आजू बाजू ग्रामीण भाग में HP गैस पुरोठे में कुछ दिक्कत आ रही, ऐसा नागरिकों का कहना है, तो इसके ऊपर आपका क्या कहना है? नमस्कार। थोड़ा सा दिक्कत का चल रहा है मामला। सभी कंपनियों में कुछ दिक्कतें आ रही है। अभी फ़िलहाल HP में कुछ ज़्यादा दिक्कत आ रही है, तो उसके लिए हम लोग प्रॉब्लम सॉल्व करने के लिए प्रयासरत है। लेकिन कंपनी लेवल से थोड़ा सा बल्क का शॉर्टेज है हिंदुस्तान पेट्रोलियम में, तो इसके वजह से थोड़ी सी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। मैं समस्त नागरिकों को बताना चाहता हूँ कि ये जो समस्या है ये अभी कुछ दिनों तक ही रहेगी और 8-15 दिन उसमें समस्या का निराकरण हो जाएगा। हमारे जो कंपनी के वरिष्ठ अधिकारी है उनसे चर्चा हुई है, उन्होंने बताया है कि ये 15-1 दिन में हम समस्या का निराकरण कर लेंगे। बल्क आने में समस्या हो रही थी, जो बल्क आता है कंपनी का वहाँ से समस्या हो रही थी, इसलिए थोड़ा सा शॉर्टेज है। तो उसके लिए मैं समस्त नागरिकों से निवेदन करता हूँ कि वो थोड़ा संयम बरतें और अपनी डायरी लेकर गोडाउन से आके ले लें, और ज़रूरी हो तो कम से कम ईंधन का ज़रूरी उपयोग करें। और अभी इन दिनों में थोड़ा सा समस्याओं में हम लोग हैं तो हमको साथ दें, ऐसा निवेदन है। धामणगाव रेल्वे नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये तब्बल 67.2% मतदान नोंदवत मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली आहे. तर आता मतमोजणीची नवीन तारीख निश्चित करण्यात आली आहे, 21 डिसेंबर 2025. धामणगाव रेल्वे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 67.2% मतदानाची नोंद झाली. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची रांग दिसून आली. मतदान शांततेत पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांचे भविष्य आता मतपेट्यांमध्ये सुरक्षित झाले असून या पेट्या कडक सुरक्षा व्यवस्थेखाली स्ट्रॉंग रूममध्ये हलविण्यात आल्या आहेत. यावेळी नागपूर खंडपीठाने हस्तक्षेप करत 3 डिसेंबरला होणारी मतमोजणी स्थगित केली आणि नवी तारीख 21 डिसेंबर निश्चित केली. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता त्या दिवसाकडे लागले आहे. स्ट्रॉंग रूम परिसरात 24 तास कडेकोट सुरक्षा तैनात आहे. 3 पोलीस अधिकारी, 9 पोलीस कर्मचारी आणि 10 RPF जवान सशस्त्र पहारा देत आहेत. CCTV देखरेखीसह संपूर्ण परिसरात कोणत्याही संशयित हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. प्रशासनाकडून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी कटेकोर उपाययोजना राबविण्यात येत आहे. दरम्यान मतमोजणीसाठी नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. धामणगाव रेल्वे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ही गेल्या 2 तारखेला आटपली असून धामणगाव नगर परिषदेमध्ये निवडणुका हा पूर्णपणे 67.2% एवढा नोंदवण्यात आला आहे. मतदारांनी एवढे मतदान यावेळी केले आहे आणि मतदान सुरू असतानाच नागपूर खंडपीठाने आदेश दिला की मतमोजणी ही 3 तारखेला होत नसून ती येणाऱ्या 21 डिसेंबरला होणार आहे.
त्याकरिता धामणगाव रेल्वे नगर परिषदेतील सर्व मतपेट्या या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या आहे। यावेळी सुरक्षतेच्या हिशोबाने 3 पोलीस अधिकारी, 10 पोलीस कर्मचारी तर 10 SRP तैनात असून सशस्त्र पोलीस दल या ठिकाणी आहे। स्ट्रॉंग रूम मध्ये CCTV कॅमेरे सुद्धा लावलेले आहेत। या ठिकाणी मतपेट्या या सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेल्या आहे। नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीतील स्ट्रॉंग रूम संरक्षणासंदर्भात एक महत्त्वाचे निवेदन समोर आले आहे। 2 डिसेंबरला झालेली नगर पंचायत निवडणूक शांततेत पार पडली होती, तर निकाल जाहीर होणार होता 3 डिसेंबरला। मात्र कोर्टाच्या आदेशानुसार निकालाची तारीख पुढे ढकलून 21 डिसेंबर करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर परिसरातील बदलत्या परिस्थितीमुळे संशय निर्माण होत असल्याचे सांगत मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला तातडीने नेटवर्क जॅमर बसवावेत अशी मागणी भारताचे कम्युनिस्ट पक्षाने केली आहे। नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत निवडणुकीनंतर स्ट्रॉंग रूमची सुरक्षा वाढविण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे। 2 डिसेंबर रोजी झालेली सार्वजनिक निवडणूक अगदी शांततेत पार पडली, पण निकालाची तारीख पुढे ढकलत 21 डिसेंबर निश्चित झाल्यापासून कार्यकर्त्यांमध्ये शंका निर्माण झाल्या आहेत। याच कारणामुळे CPIM पक्षाचे तालुका सचिव श्याम शिंदे आणि इतर कार्यकर्त्यांनी निवेदन देत सांगितले की स्ट्रॉंग रूमच्या आसपास अनधिकृत हस्तक्षेप होऊ नये म्हणून नेटवर्क जॅमर तात्काळ बसवावेत, तसेच स्ट्रॉंग रूमवर सतत लक्ष ठेवता यावे म्हणून पक्ष कार्यकर्त्यांना परिसरात येण्यास परवानगी द्यावी, तसेच त्यांना अधिकृत ओळखपत्र देण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आली आहे। या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जॅमर लावलेच पाहिजे, 100 मीटर दायऱ्यातील नेटवर्क जॅमर लावलेच पाहिजे, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जॅमर लावलेच पाहिजे। नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात 1 मार्चवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवेदन सादर केले आहे। माननीय तहसीलदार निवडणूक आयोग यांना आम्ही निवेदन देत त्याच्यामध्ये मागणी केली आहे की जी निवडणूक प्रक्रिया नांदगाव शहरामध्ये नगरपंचायत मार्फत झालेली आहे, त्या निवडणूक प्रक्रियेचा निकाल 3 तारखेला लागणार होता। तो निकाल काहीतरी अशा पद्धतीनं तो निकाल लागणार या पद्धतीचा संभ्रम आज सामान्य जनतेमध्ये निर्माण झालेला आहे। कारण की जो दुसऱ्या दिवशी निकाल लागणार होता, अचानक कोर्टाच्या निर्णयामुळे तो निकाल 21 तारखेला गेलेला आहे। त्या निकालामुळे आम्हा सर्व विरोधकांमध्ये, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व लोकांमध्ये एक चिंतेची बाब निर्माण झालेली आहे। कारण की अनेक निकाल आपण पाहिलेले आहे। त्या निकालामध्ये आपण जाणताय की कशा पद्धतीची निवडणूक प्रक्रिया हे सरकार राबवत आहे। आज कोर्टाचा आळ घेऊन हा निकाल त्यांच्या बाजूने वळवायचा आहे की नाही, हा त्यांचं एक ठरलेलं नियोजन असू शकतात। निकाल लावायचा की लावून घ्यायचा हा सुद्धा जनतेमध्ये एक सूर आहे। म्हणून या निवेदनामार्फत आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना सांगितलं की आपण जिथं स्ट्रॉंग रूम आहे, जिथे UME ठेवलेले आहे, अशा ठिकाणी 100 मीटरच्या दायऱ्यामध्ये नेटवर्क जॅमर लावावा ही आमची मागणी खास करून आहे। जेणेकरून जो टेक्निकली बाब असतो, टेक्निकली काही इश्यू असतो, तो इश्यू तिथं थांबला पाहिजे। बरेचसे जागी आंदोलनं होतात, तिथं नेटवर्क जाम करतात की जनतेचं आंदोलन सामान्य माणसामध्ये जाऊ नये म्हणून आमची कष्टकऱ्याची पार्टी, सामान्य शेतकरी शेतमजुरांची पार्टी ज्या अधिकाराने जनतेला आम्हाला मतं दिली आहे त्या मतामध्ये कुठे खोडताळ होऊ नये, मतांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून जामर लावण्यात यावं, या निमित्ताने आमची मागणी आहे। हीच आजची आम्ही निवेदनाद्वारे दिलेली आहे। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। शनिवारी महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिग्रस शहरात एक अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आलाय। भव्य रक्तदान शिबिर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यस्मरणार्थ हजारो नागरिकांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला आहे।
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिग्रस येथे समाज बांधवांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि मानवंदना देऊन करण्यात आली. यामध्ये विशेष म्हणजे फक्त युवकच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनीही सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासाठी पुढाकार घेतला. रक्तदान शिबिराचे संपूर्ण व्यवस्थापन स्थानिक समाजसेवक आणि स्वयंसेवकांनी केले. शिबिरात वैद्यकीय पथकाने प्रत्येक रक्तदात्याची तपासणी करून सुरक्षितपणे रक्त संकलन प्रक्रिया पार पडली. या उपक्रमाचा उद्देश एकत्र येऊ, रक्तदान करू हा सकारात्मक संदेश देण्यात समाजात रोवण्यात आला आणि तो शेकडो नागरिकांच्या सहभागामुळे अधिक प्रभावीपणे यशस्वी होताना दिसला. दिग्रस शहरात आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अकोला शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष कॅन्डल मार्च काढण्यात आलाय. 5 डिसेंबरच्या मध्यरात्री हा कॅन्डल मार्च टॉवर चौकातून निघून थेट अशोक वाटिका येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यांपर्यंत पोहोचला. अकोला शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्यरात्री कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला. 5 डिसेंबरची मध्यरात्र होताच टॉवर चौक परिसरात मोठ्या संख्येने अनुयायी जमा झाले. हातात पेटलेल्या मेणबत्त्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील अपार श्रद्धा असा भावपूर्ण माहोल शहरात पाहायला मिळाला. टॉवर चौकातून सुरू झालेला हा कॅन्डल मार्च बस स्टँड समोरून पुढे जात अशोक वाटिका येथे पोहोचला, जिथे बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर अनुयायांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून त्यांना विनम्र अभिवादन केले. बाबासाहेबांनी दिलेला संविधान, मानवाधिकार आणि समानतेच्या विचारांना स्मरण करण्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. कार्यक्रमात अकोल्यातील विविध संस्था, सामाजिक संघटना, युवक तसेच महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. रात्री 12 वाजताच्या शांततेत सभेला सुरुवात झाली आणि बाबासाहेबांच्या कार्य आयुष्याची उजळणी करण्यात आली. या कॅन्डल मार्चमुळे शहरात सामाजिक ऐक्य, एकजूट आणि मानवतेचा संदेश दिला गेला. राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानवोदती सार्थ सज्ञा शरणधम्मास शरण संगासनी भीमराजा मंगलं रक्षन्तु सकलदेवता सदा सोऽस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवा सर्वधर्मानुभावेन सदा सोऽस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोऽस्ति भवन्तु ते इच्छितं पचितं पुरे पुरेन्तु चित्तसङ्कल्पा चन्दो वन्नो रसोयता आयु आरोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च निर्माण सम्पत्ति. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. नागपूरमध्ये शनिवारी पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संघटना म्हणजेच PESO तर्फे दिवसभराचा महत्वपूर्ण चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलाय. पेट्रोलियम, गॅस, हायड्रोजन, औद्योगिक गॅसेस आणि विस्फोटक मूल्य साखळीत डिझाईन आधारित सुरक्षा कशी आणायची यावर उद्योग नियामक संवाद घडवून आणणारा हा देशातील दुर्मिळ उपक्रम ठरलाय. नागपूर देशाचा मध्यबिंदू आणि त्याच शहरात ऊर्जा व सुरक्षा क्षेत्रातील मोठे मेंदू एकाच व्यासपीठावर आलेत. पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संघटना पेसोने उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभागाच्या सहकार्याने भव्य चिंतन शिबिर आयोजित केले. या दिवसभर चाललेल्या सत्रात पेट्रोलियम रिफायनिंग, मार्केटिंग, सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन, औद्योगिक गॅस इकोसिस्टम, ग्रीन हायड्रोजन, अमोनियम नायट्रेट आणि फटाक्यांच्या उद्योगासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश होता. शिबिराची सुरुवात पेसोचे मुख्य नियंत्रक RN मीना यांचे स्वागत भाषणाने झाली.
ते स्पष्टपणे त्यांनी सांगितले की पेसो हा फक्त नियामक नाही तर उद्योगाचा सोबती आहे. डिझाईन स्टेजपासून सुरक्षा कशी मजबूत होईल यासाठी आम्ही मार्गदर्शक आहोत. पेसोच्या डिजिटल परिवर्तनाचा विशेष उल्लेख करताना त्यांनी NSWS म्हणजेच नॅशनल सिंगल विंडो सिस्टीमवरील डिजिटल लायसेन्सिंगची वाढीव मुदत, फ्लेम प्रूफ उपकरणांसाठी वन टाइम अप्रूव्हल, सिलेंडर बारकोडिंग यांसारख्या सुधारणांची माहिती दिली. हायड्रोजन व LNG सुरक्षिततेसाठी तयार होत असलेल्या नवनवीन प्रावधानांपासून ते विस्फोटकांच्या सेट आधारित ट्रेसेबिलिटीसारख्या अत्याधुनिक उपकरणांमार्फत पेसो सुरक्षा व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे त्यांनी नमूद केले. DPIITचे संचालक अमोल केत यांनी की नोट संबोधन करताना मंत्रालयाची भूमिका स्पष्ट केली. उद्योगाशी संवाद वाढवून सुरक्षितता आणि विकास हातात हात घालून पुढे नेत राहणे, 4 स्वतंत्र तांत्रिक सत्रांमध्ये टेम्पलेट आधारित अनुमोदन, फ्लीट सेफ्टी, सॉफ्ट सेट आधारित ट्रॅकिंग, इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर आणि आधुनिक गोदाम प्लांट लेआउट यावर सखोल चर्चा झाली. पेसोच्या 120 वर्षांच्या तांत्रिक परंपरेचा उल्लेख करून मीना यांनी सांगितले की सुरक्षा ही व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे. एक छोटी चूक उद्योगाला वर्षांनी मागे नेऊ शकते. शेवटी उद्योग प्रतिनिधींनी पेसोच्या सहयोगी, पारदर्शक आणि डिझाईन आधारित दृष्टिकोनाचे कौतुक केले, जे ऑपरेशन्स अधिक सुरक्षित आणि वेगवान बनवितात. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील शेकापूर झेडपी शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना शिकवणारा एक शिक्षकच दारूच्या नशेत वर्गात हंगामा करत असल्याचा व्हिडिओ पालकांनीच तयार करून व्हायरल केला आहे. या प्रकरणाने शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. घटना आहे नांदेडच्या माहूर तालुक्यातील शेकापूर जिल्हा परिषद शाळेची. येथील शिक्षक अनंत वर्मा हे दररोज दारू पिऊन शाळेत येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनीच आपल्या पालकांना केली. या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी काही सुजाण पालक शाळेत गेले. तिथे पाहतात तर शिक्षक पूर्ण नशेत, उद्धट भाषेत बोलताना, अंगावर ओरडताना आणि एवढंच नव्हे तर पालकांसमोरच नाचायला सुरुवात करत खाली पडले. व व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अनंत वर्मा हे स्वतःला सावरू न शकणाऱ्या अवस्थेत दिसत आहेत. विद्यार्थ्यांनी ही पुष्टी केली आहे की हा प्रकार नवीन नाही. शिक्षक रोजच दारूच्या नशेत वर्गात येतात. शिक्षण देणाऱ्या व्यक्तीकडूनच असा गैरवर्तनाचा नमुना दिसल्याने पालकांमध्ये रोष निर्माण झालाय. मुलांच्या भविष्याचा प्रश्न असल्याने पालकांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे या शिक्षकावर तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे. तसेच शाळेत सक्षम व जबाबदार शिक्षक नेमण्याची मागणीही जोर धरत आहे. दरम्यान विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते. एका शिक्षकाच्या गैरव्यवहारामुळे शिक्षण व्यवस्थेचा दर्जा खराब होऊ नये अशी पालकांची नाराजी आहे. आता प्रशासनाकडून कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. आमच्या शाळेत सर नाही का दारू करून आले होते आणि पोरीला आय लव्ह यू सांगत होते. आता भी दारू पिऊन आलेला आहे आणि पोरीला आय लव्ह यू सांगत आहे. तर आम्हाला हे सर पाहिजे नाही. आम्हाला आता शाळेत जात नाही. आम्ही आता शाळेत जात नाही. सराला या शाळेतून काढले नाही. तू काढून पाहिजे. शाळेला आम्हाला सर पाहिजे आणि राव सर भी पाहिजे आणि या शाळेला कलप लावून पाहिजे. रामटेक तालुक्यातील देवलापार परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मौदी गावातील आदिवासी शेतकरी अशोक उईके यांच्या मृत्यूमुळे परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रामटेक तालुक्यातील देवलापार आदिवासी बहुल परिसरात वाघांच्या हल्ल्यांनी थैमान घातले. 1:15 संघ वनपरिक्षेत्रातील मोदी गावात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात 57 वर्षीय अशोक राधेश्याम उईके यांचा मृतदेह अत्यंत भीषण अवस्थेत सापडला. सकाळी चरायला गेलेल्या गायी घरी परतल्या नाहीत म्हणून अशोक उईके शेताकडे गेले. मात्र ते घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली. कुटुंबियांच्या माहितीवरून देवलापार पोलीस स्टेशनचे ठाणेदार नारायण तुरकुंडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बनसोड यांनी शोध मोहीम सुरू केली. रात्री 8:30च्या सुमारास चारगाव बीट क्रमांक 887च्या जंगलात नरडीचा घोड घेतलेला, मुंडके धडापासून विभक्त, हातपाय तोडलेला अशा छिन्नविच्छिन्न अवस्थेत असलेला मृतदेह आढळला. या दृश्यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली.
पोलीस आणि वन विभागाने पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. ही घटना उघड होताच मौदी गावासहित परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं. वन विभागाने संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात केले. तसेच परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. नागरिकांना रात्री बाहेर न जाण्याचे, शेतीकाम करताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. या घटनेनंतर मानवी वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर स्वरूपात पुढे आला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक रोखण्याकरिता गेलेल्या अधिकाऱ्यालाच मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्धापूरचे प्रभावी तहसीलदार आणि नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे यांच्यावर त्याच कार्यालयातील तलाठ्यानेच हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव परिसरात अवैध वाळू उत्खननाच्या माहितीनंतर नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे संध्याकाळच्या सुमारास गस्तीवर होते. या दरम्यान प्रशासनाच्या टीमने वाळू वाहून नेणारे अवैध टिप्पर ताब्यात घेतले. तथापि कारवाई दरम्यान अनपेक्षित प्रकार घडला. तहसील कार्यालयातील एक तलाठी संबंधित कारवाईत हस्तक्षेप करत नायब तहसीलदारांच्या कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तलाठ्याने धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचे शिंदे यांनी सांगितले. ताब्यात घेतलेली सर्व वाहने नंतर तहसील कार्यालयात आणून ठेवण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार अर्धापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अवैध वाळू उत्खनन, प्रशासनातील अंतर्गत वाद आणि अधिकाऱ्यांवर झालेली मारहाण या सर्वांनी अर्धापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. ही नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे, निवासी नायब तहसीलदार आहे अर्धापूर येथे. अवैध गौण खनिज वाहतुकीचं आमचं पथक होतं. रात्रीला गस्त घालत असताना ओजी पिंपळगाव येथे 4 गाड्या पकडल्या होत्या आम्ही, 3 हायवा आणि 1 टिप्पर. ते घेऊन येत असताना आमच्याच कार्यालयातील एक तलाठी आणि थोडं म्हणजे हे केलं, कामात अडथळा आणला होता शासकीय कामामध्ये आणि धक्काबुक्की केली. त्यानुसार ते पुढील गाड्या तहसील कार्यालयात जमा केलेल्या आहेत. गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्यावर. पुढील आता पोलीस स्टेशनला संबंधितावर म्हणजे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड शहरातील विद्यार्थी विराज संदीप शिंदे यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. विराजची मॉडेल इन्स्पायर अवॉर्ड मानक 2024-25 साठी त्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड शहरातील विद्यार्थी विराज संदीप शिंदे यांनी आपल्या मेहनती आणि प्रतिभेच्या जोरावर इन्स्पायर अवॉर्ड मानक 2024-25 या प्रतिष्ठित स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळविले आहे. उन्नत दिशा महिला विकास प्रतिष्ठानचे सचिव चैताली शिंदे यांचे सुपुत्र असलेल्या विराज यांनी भंडारा शहानूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांचे मॉडेल सादर केले होते. राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांच्या मॉडेल्समध्ये विराजच्या कल्पकतेला आणि विज्ञानातील अभिनव दृष्टिकोनाला विशेष मान्यता दिली आणि त्यांनी निवड थेट राष्ट्रीय पातळीसाठी करण्यात आली. या यशानंतर संपूर्ण शिंदे परिवार, मित्रपरिवार आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विराजवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विराजचे हे यश केवळ परिवारासाठीच नाही तर संपूर्ण कारंजा शहरासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. शनिवारी अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट पथकाने नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत दारूबंदी कायद्याअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 1 आरोपीला ताब्यात घेण्यात आले. शनिवार रोजी AHTU म्हणजेच अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट पथकाने नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत धडक कारवाई करत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 56E अंतर्गत एक मोठी अवैध दारू वाहतूक प्रकरण उघडकीस आणले. या कार्यवाहीत अजय राधेश्याम जयस्वाल वय वर्ष 47 राहणार पारडी याला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या ताब्यातून विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या. यामध्ये 180 mlच्या 48 काचेच्या इम्पिरियल ब्लू बाटल्या, 48 रॉयल स्टँग बाटल्या, 24 रॉयल ग्रीन बाटल्या आणि 24 ओल्ड मॉक बाटल्या याशिवाय आरोपीच्या ताब्यातील किया कंपनीची 4-चाकी कार जप्त करण्यात आली आहे. या वाहनाची अंदाजे किंमत 12 लाख रुपये असून एकूण 12,33,720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अवैध दारूचा साठा आणि वाहतूक करीत असताना आरोपीला रंगेहात पकडण्यात आले. संपूर्ण मुद्देमाल आणि कागदपत्रे पुढील तपासासाठी कपिलनगर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.
जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपी 73, फास्ट पे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला राळसा सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सरताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र ड्रायव्हर्स थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.